नमस्कार. आजची सुरुवात एका जबरदस्त बातमीने करूया. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांचे तब्बल 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आले आहेत. हो, जुलै 2025 मध्ये पॅरिसमध्ये जी बैठक झाली जागतिक वारसा समितीची, त्यात मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने या समूहाला मान्यता मिळाली. क्या बात आहे. म्हणजे आता भारतात एकूण 44 युनेस्को स्थळं झाली. अगदी. आणि ही खरंच एक ऐतिहासिक नोंद आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारताच्या लष्करी आणि सांस्कृतिक इतिहासासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत, नाही का? आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे. हो, म्हणजे हे किल्ले कोणते आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे, युनेस्कोने का निवडले असतील आणि आता पुढे काय अपेक्षित आहे, या सगळ्यावर बोलूया. उत्तम. मग सुरुवात करूया त्या 12 किल्ल्यांपासून. कोणकोणते किल्ले आहेत हे? बरं. यात बघा, सह्याद्रीतले महत्त्वाचे किल्ले आहेत शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा. हे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधले. हां, हे तर खूप प्रसिद्ध किल्ले आहेत. हो. मग नाशिक जिल्ह्यातला साल्हेर किल्ला आहे. ओके. आणि कोकण किनारपट्टीवरचे जलदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. अरे वा, जलदुर्गांचा पण समावेश आहे. हो. आणि एक विशेष म्हणजे तामिळनाडूतला जिंजी किल्ला. झिंजी, तामिळनाडूतला? हो, महाराजांनी 1677 मध्ये जिंकला होता तो. त्याचाही समावेश आहे यात. म्हणजे बघा किती विविधता आहे. डोंगर, पठार, समुद्र किनारा. खरंच, ही लिस्टच खूप इम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे केवळ एकाच प्रकारचे किल्ले नाहीत. अगदी. आणि हेच वैविध्य म्हणजे निवडीमागचे एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. अच्छा. कारण यातून दिसतं की मराठ्यांनी वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीचा कसा वापर केला. म्हणजे एक जबरदस्त लष्करी नेटवर्क उभं केलं होतं त्यांनी. म्हणजे हे सुटे किल्ले नाहीत, तर एक सिस्टम होती. बरोबर. एक मोठी संरक्षण व्यूहरचना. प्रत्येक किल्ल्याची जागा, त्याची रचना, ती तिथल्या भूभागाला एकदम अनुकूल आणि शत्रूसाठी गैरसोयीची. म्हणजे निव्वळ दगडांच्या भिंती नाहीत ह्या. त्यामागे खूप मोठा विचार आहे, सामरिक विचार. निश्चितच. आणि अर्थातच इतिहास. प्रत्येक किल्ल्याशी जोडलेल्या घटना आहेत. रायगड तर राजधानी. हो, प्रतापगडावरचा पराक्रम, पन्हाळ्यावरून सुटका, या सगळ्या गोष्टी म्हणजे शौर्य, मुत्सद्देगिरी आणि स्वराज्याची भावना यांचं प्रतीक आहेत. आणि हेच युनेस्कोने पण ओळखलंय. त्यांचे जे निकष असतात. हो, काय निकष होते नेमके? मुख्य 2 निकष इथे लागू होतात. एक म्हणजे निकष IV. हे किल्ले त्या काळातल्या लष्करी स्थापत्यशास्त्राचा आणि भौगोलिक जागेचा कल्पक वापर कसा केला याचं उत्तम उदाहरण आहेत. ओके, म्हणजे आर्किटेक्चर आणि स्ट्रॅटेजी. हो. आणि दुसरा निकष 6. हे किल्ले थेट शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडलेले आहेत. त्या काळातल्या महत्त्वाच्या घटना, परंपरा, ज्या आजही प्रेरणा देतात. म्हणजे जिवंत इतिहासच जणू. अगदी. ही मान्यता मिळायची प्रक्रिया कशी होती? म्हणजे एकदम अर्ज केला आणि झालं असं नसतं ना? नाही, खूप वेळ लागतो. 2021 मध्ये हे किल्ले संभाव्य यादीत आले होते. अच्छा, म्हणजे तेव्हापासून सुरुवात झाली होती. हो. मग भारत सरकारने सगळी माहिती गोळा केली, नकाशे, संवर्धनाचे प्लॅन्स वगैरे, आणि 2024-25 मध्ये पूर्ण अर्ज सादर केला. बरं. आणि मग आता जुलै 2025 मध्ये पॅरिसच्या बैठकीत फायनल निर्णय झाला. यात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची टीम येऊन पाहणी करते, अहवाल देते. खूप किचकट प्रक्रिया असते. आता ही मान्यता मिळाली, तर याचा नक्की परिणाम काय होईल? म्हणजे फक्त एक मानचिन्ह म्हणून की अजून काही? नाही, परिणाम खूप मोठे असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यांच्या संवर्धनाकडे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष जाईल. म्हणजे निधी वगैरे मिळायला मदत होईल? हो, निधी मिळू शकतो, उत्तम व्यवस्थापन पद्धती वापरल्या जातील, पर्यटनाला तर नक्कीच मोठी चालना मिळेल. हो, ते तर आहेच. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल. पण काय? पण जबाबदाऱ्याही वाढतात. कशा प्रकारच्या जबाबदाऱ्या? मुख्य आव्हान असणार आहे ते म्हणजे वाढतं पर्यटन आणि किल्ल्यांचं मूळ स्वरूप जतन करणं. यातला बॅलन्स साधावा लागेल. बरोबर. म्हणजे नुसती गर्दी वाढून उपयोग नाही. अगदी. आणि किल्ल्यांच्या आसपासची अनधिकृत बांधकामं किंवा दुसरे काही बदल ते थांबवावे लागतील. युनेस्कोचे नियम असतात ते पाळावे लागतील. हे महत्वाचं आहे. राजकीय नेत्यांनी वगैरे तर स्वागत केलंच आहे बातमीचं, पण मगाशी तुम्ही म्हणालात तसं काही ठिकाणी लोकांमध्ये चिंता पण आहे. पन्हाळ्याचं उदाहरण वाचण्यात आलं. हो,
आणि ती चिंता खरी आहे. म्हणजे बघा, कोणतंही वारसास्थळ जपायचं असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घ्यावंच लागतं. बरोबर. त्यांच्याशिवाय कसं होणार? त्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम न होता उलट त्यांना यातून कसा फायदा होईल याचा विचार व्हायला पाहिजे. त्यांना नीट सांगावं लागेल की युनेस्कोमुळे काय बदल होतील, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे संवाद महत्वाचा आहे. नक्कीच. जनजागृती आणि संवाद. एकंदरीत ही जी मान्यता मिळाली आहे ती खरंच या किल्ल्यांच्या ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक मूल्यांची एक प्रकारे जागतिक स्तरावरची दखल आहे. अगदी. आणि ही फक्त भूतकाळाची गोष्ट नाही आहे, तर भविष्यात या किल्ल्यांचं संरक्षण कसं करायचं, त्यांचा अभ्यास कसा करायचा, यासाठी एक दिशा मिळाली आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा हा वारसा आता जगाच्या नकाशावर आलाय. खरंय. पण जाता जाता एक विचार येतो मनात. काय? आता ही जागतिक ओळख मिळाली, हे पर्यटन वाढेल, अर्थव्यवस्था सुधारेल, हे सगळं ठीक आहे. पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन जे लोक पिढ्यानपिढ्या या किल्ल्यांच्या पायथ्याशी राहतायत, स्थानिक लोक, हो. त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या संस्कृतीवर आणि त्यांचं या किल्ल्यांशी जे एक भावनिक नातं आहे, त्यावर नेमका काय परिणाम होईल? म्हणजे या मोठ्या वारसा संवर्धनाच्या गोष्टीत त्यांच्या रोजच्या जगण्याचे धागे कसे जोडले जातील, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.